हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी चिकन टिक्का बिर्याणीची रेसिपी दाखवली आहे, पण ही अगदी ऑथेंटिक रेसिपी नाही म्हणता येणार. मी थोडीशी माझ्या पद्धतीने ट्विस्ट करून ही रेसिपी बनवली होती, पण फायनली टेस्ट खूप छान आली होती. मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं होतं. चिकन टिक्का बिर्याणी आहे, त्याच्यामुळे असे छोटे छोटे चौकोनी पीसेस त्याचे करून घेतले होते. सगळे मसाले घालून 4-5 तास चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं. त्याच्यासाठी मी 1 वाटी दही, चवीपुरतं मीठ, हळद, लाल आपला साठवणीचा मसाला, थोडासा गरम मसाला, धण्याजिऱ्याची पूड, बिर्याणी मसाला, चिकन तंदुरी मसाला, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पूड, कसुरी मेथी वगैरे सगळं घालून मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं. आपल्याला जर दुसऱ्या दिवशी ही बिर्याणी करायची असेल तर आपण रात्रभरसुद्धा मॅरिनेट केलेलं हे चिकन फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो, जेणेकरून चिकनला सगळा मसाला व्यवस्थित लागला जाईल. 2-2.5 वाट्या तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला होता. बिर्याणीमध्ये घालण्यासाठी मी कांदा तळून घेतला होता. त्याच्यासाठी 4-5 मोठे कांदे उभे चिरून अशा प्रकारे तेलात तळून घेतले होते. तळलेल्या कांद्याचा गोडसरपणा बिर्याणीमध्ये खूप छान लागतो. अशा प्रकारे सोनेरी रंगावर कांदा तळून तो टिश्यू पेपरवर पसरून ठेवला होता, जेणेकरून तो थोडासा कुरकुरीत होईल. एक्स्ट्रा तेल शोषून घेतल्यामुळे कांदा थोडासा कुरकुरीत व्हायला मदत होते. त्याच तेलामध्ये मी 10-12 काजूसुद्धा तळून घेतले होते. आता भात करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घेतलं होतं आणि त्याच्यात खडे मसाले घातले होते. खडे मसाल्यांमध्ये मी 1 इंच दालचिनीचा तुकडा, 10-12 काळी मिरीचे दाणे, 4-5 लवंगा घेतल्या होत्या. चमचाभर जिरं आणि 2-3 सोललेल्या वेलचीसुद्धा मी याच्यामध्ये घातल्या होत्या. नंतर एक तमालपत्रसुद्धा ॲड केलं होतं. भिजवलेले तांदूळ याच्यामध्ये घालून घेतले आहेत. भात सळसळीत होण्यासाठी मी इथे लिंबाचा रस घातला आहे. लिंबाची सालसुद्धा मी याच्यामध्ये घातली होती, नंतर ती काढून टाकायची आहे. चमचाभर तूप आणि चवीपुरतं मीठसुद्धा याच्यामध्ये घातलं होतं. मीठ थोडंसं जास्तच घालायचं आहे. 80% भात मी याच्यामध्ये शिजवून घेतला होता. तमालपत्र आणि लिंबाची जी साल होती ती काढून घेतली आहे. तयार झालेला भात गाळणीने गाळून मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतला होता. आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले जे चिकनचे पीसेस आहेत ते मी तळून घेतले होते. या प्रोसेसमध्ये चिकन शिजलं जातं. कांदा तळलेलं जे तेल होतं त्याच तेलात मी चिकनसुद्धा तळून घेतलं होतं. रेस्टॉरंटमधल्या बिर्याणीला एक स्मोकी फ्लेवर असतो, त्याच्यामुळे तो फ्लेवर देण्यासाठी मी इथे जे तळलेलं चिकन होतं ते एका जाळीवर ठेवून ती जाळी गॅसवर ठेवली होती आणि स्मोकी फ्लेवर देण्याचा प्रयत्न केला होता. फक्त 1.5-2 मिनिटांसाठी मी हे चिकन जाळीवर ठेवून त्याला स्मोकी फ्लेवर दिला होता. जास्त वेळ हे चिकन जाळीवर ठेवायचं नाही आहे, नाहीतर मग ते कोरडं होऊ शकतं. हाय फ्लेमवर सगळ्या बाजूंनी ही जाळी फिरवत मी अशा प्रकारे चिकन थोडंसं रोस्ट करून घेतलं होतं. एका मोठ्या कढईत मी 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप गरम करून घेतलं होतं. त्याच्यात मी 2 उभे चिरून घेतलेले टोमॅटो परतून घेतले होते. चिकन टिक्का बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही बनवायची असते त्याच्यासाठी मी इथे टोमॅटो मऊ करून घेतले होते. दही, मसाले वगैरे लावून जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्याच्यातले फक्त पीस चिकनचे तळून घेतले होते, पण मॅरिनेशन थोडंसं उरलं होतं ते मी याच्यामध्ये घातलं होतं. पण एवढी ग्रेव्ही चिकन बिर्याणीसाठी पुरेशी नव्हती, त्याच्यामुळे मी दही आणि बाकीचे सगळे मसाले याच्यामध्ये घातले होते. दह्यामध्ये मी इथे हळद, लाल तिखट, धण्याजिऱ्याची पूड, चाट मसाला, तंदुरी मसाला आणि बिर्याणी मसाला घातला होता. चवीपुरतं मीठसुद्धा घातलं होतं. इथे मी बाजारातून आणलेला पॅकेटचाच बिर्याणी आणि तंदुरी मसाला वापरला होता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि मॅरिनेशन ज्या भांड्यात केलं होतं त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते सुद्धा या ग्रेव्हीमध्ये ॲड केलं होतं. तेल सुटेपर्यंत छान सगळी ग्रेव्ही परतून घेतली होती. या ग्रेव्हीमध्येच चिकनचे पीसेस ॲड केले होते. चिकन छान ग्रेव्हीमध्ये परतून घेतल्यामुळे व्यवस्थित सगळे मसाले चिकनला लागले गेले होते. ज्या भांड्यात चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच्यातच पेलाभर पाणी घालून ते या ग्रेव्हीमध्ये ॲड केलं होतं. गॅस बंद केला होता. आता चिकन आणि ग्रेव्हीच्या या बेसमध्येच मी बाकीचं सगळं साहित्य घालून बिर्याणी दम देण्यासाठी अर्धा ते पाऊण तास मंद गॅसवर ठेवली होती.
याच्यामध्येच तळून घेतलेला कांदा, बारीक करून घेतलेली कोथिंबीर घातली होती. गाळून घेतलेला जो भात होता तो सुद्धा याच्यामध्ये ॲड केला होता. भाताच्या वरसुद्धा तळून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, तळून घेतलेले काजू, 2 चमचे तूप आणि 2 चमचे केवडा वॉटर याच्यामध्ये घातलं होतं. आपल्याकडे जर केशर सिरप असेल तर ते सुद्धा आपण रंगासाठी याच्यामध्ये ॲड करू शकतो. कढईवर झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास दमवर बिर्याणी शिजवून घेतली होती. ती खाली कढईला लागू नये म्हणून अशा प्रकारे कढईच्या खाली तवा ठेवला होता. दमवर बिर्याणी शिजत असताना गॅसची फ्लेम शक्यतो मंदच ठेवायची आहे. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा 10 मिनिटं झाकण उघडायची घाई करायची नाही आहे. सर्व करण्याआधी मी हलक्या हाताने सगळी बिर्याणी व्यवस्थित मिक्स करून घेतली होती. ही आपण सलाडसोबत सर्व करू शकतो. छान सुगंधी, दाणेदार आणि ज्युसी अशी चिकन टिक्का बिर्याणी बनवून तयार झाली होती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.